हॅलो गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज पुण्यामध्ये गारांचा खूप मोठा पाऊस झाला आहे आणि वर एवढं आभाळ आहे तरी पण विमान उडतंय कसं काय माहिती. तर पाऊस झाल्यामुळं आमच्या रूमच्या पुढं साठले खूप मोठं असं पाणी. आम्हाला रस्त्याने काय चालता पण याय नाही. पाणी एवढं साठलंय की रस्ता पण दिसत नाहीये आणि आमची गडी लागल्यात पाणी घालवायच्या मार्गावर. एवढं काय करत होतो काय माहिती आपण. ते अडकले कचरा परत. अरे एक्सपिरियन्स आहे मला. खाचरांमध्ये पाणी जास्त झालं का काढून द्यायला आपण नसतो. झाला आता फास्ट जातोय. नाही, 1-2 रिकामे केलेत. रवीला आणखीनला कळवा आणि शंकर तुला काय तुम्हाला काय बक्षीस कामाचं नियोजन करून टाकायला. बक्षीस करायचं का तुम्हाला? बक्षीस एखादा छोटा मोठा भारतरत्न दिला तरी चालेल. तर ह्या जी पाणी जायची लाईन असते ती पूर्णपणे झाली ती ब्लॉक, कारण की लय झालं पाऊस पण नव्हता आणि त्यात काहीतरी गुंतलेलं त्यामुळे ते पूर्णपणे ब्लॉक झालं आणि त्यातनं खाली पाणीच जात नव्हतं. तुझं झालं फिक्स जागा झाली तुझी. तर प्रॉब्लेम असा होता की ती आम्हाला बिळच गावत नव्हती, चेंबर कुठे येतो. तर आम्ही हुडकत होतो कशाने पण. तर हा प्रयोग बघा आमचा. गावतं का पण हे दिसतंय हो ना, हो चुकी आहे. थोडं क्लिअर नाही एवढं. विजन इज नॉट क्लिअर. एक्स्ट्रा विजन यार होल का पटकी काढा पाणी. अरे कुठं चालू मला चालू ना काहीतरी इनाम तर बनता येईल का. शॉर्ट लॉक बनवून टाकतो. दोन गावले बघ, 3 भावरा शॉर्ट लॉक बनवून टाकतो. ऐक बघ. 3 बघ. 2-1 बंद झालं. जिंकला कमावलं आयुष्यात काहीतरी ना. मला सरपंचांना असं वाटत असेल ना, काय गटर साफ केलं गावच्या सरपंचाला. तर इथं जेवढ्या एरियात पाणी साठले तेवढ्या एरियात जवळपास 3 चेंबर्स होते आणि तिन्ही चेंबर ब्लॉक होते. आणि मग आम्ही तिन्ही चेंबर मोकळे केले आणि त्यातून मग हळूहळू पाणी जायला लागलं. बाटली अडकली. अय बाटलीमुळे एवढं जर अभ्यास केला असं तर पालिकेमध्ये कामाला लागला असतं माहिती का. असं काहीतरी पाहिजे. पाऊस आग जास्त आहे एवढी इकडे पण असतं एवढी साले झाली त्याला जायला एवढं पाणी. एवढंच पाणी. बघ फक्त लक्ष. आता काय सगळंच खोटं. तर जवळपास या रस्त्यावर सगळीकडे पाणी साठलेलं. तर आम्ही सगळीकडले चेंबर घेतले, मोकळे केले, बेळं करून दिले. मग त्यातनं बहरा झाला. मग हळूहळू पाणी जायला लागले त्यातून. हळूहळू मग रस्ता दिसायला लागला. तर आधी रस्ता पण दिसत नव्हता. स्पीड बघ. पूर्ण एक मोटरचं पाणी चालू आहे. 2 इंच. जाण्यात झाला मोकळं. तर या बिळांमध्ये दगड, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे जाऊन बसतात. त्यामुळं हे बिळ जे असतात ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे पाऊस वगैरे असं झाला तर त्यातून पाणीच खाली जात नाही. अशा रस्त्यावर असं पाणी साठतं. काय तर हाय रे बिग अचिव्हमेंट. जन्माला येऊन चाललं होतं कानाला इथं बसवायचं व्हिडिओ बनवायचं. तर अशा तऱ्हेने रस्त्यावर पाणी साठलेलं तरी पण ती बिळं हुडकून सगळी मोकळी केली आम्ही. सगळं पाणी या रस्त्यावरचं बाहेर काढलं, जेणेकरून नागरिकांना यायला जायला काय प्रॉब्लेम येणार नाही. सॅटिस्फिकेशन लेवल हाय. आम्हाला रोकडीची अजून माणसं पाहिजेत, पाठवून द्या. आता रस्त्यावरील पाणी मोकळं झाल्यामुळं कोणाला पण यायला जायला काय प्रॉब्लेम येणार नाही. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.